नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आज आहे तारीख 3/8/2026. या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करता येतील, तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आजचा आपला भाग असणार आहे 530वा. या भागामध्ये महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे कव्हर करून घेणार आहोत. त्यासोबत महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी आपल्याला कव्हर करायची आहे, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. लगेचच व्हिडिओला सुरुवात करून घ्यायची आहे. एक स्पेशल वही आपल्याला करून घ्यायची, ज्यामध्ये जेवढी काही महत्त्वाची माहिती आपल्याला देता येईल ती सर्व माहिती त्या ठिकाणी आपल्याला कव्हर करून घ्यायची आहे, कारण ती परीक्षेमध्ये विचारली जाते. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे, त्या ठिकाणी आपण हे पेज जे आहे ते अपलोड करत असतो. प्रश्न पहिला आहे, राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेले महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेमध्ये कोणी सादर केले? आता सादर कोणी केले होते असा प्रश्न विचारला आहे. तर पर्याय ड, पंकज भोयर. पंकज भोयर यांनी बघा राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेले महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे विधानसभेमध्ये अलीकडेच सादर केले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. आता सादर कोणी केले? पंकज भोयर यांनी केलेले आहे. थोडीशी माहिती पाहूया. प्रश्न काय आहे? महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 कोठे सादर केलं? विधानसभेमध्ये. विधानसभेचे अध्यक्ष आपल्याला माहिती असतील तर उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य 2026, महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन ॲक्ट 2026 हा जो काही कायदा आहे, तर हा बळजबरी, फसवणूक, आमिष किंवा लग्नाचे आश्वासन देऊन केले जाणारे बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला असून हा जो काही कायदा आहे तर तो 30 जुलै 2026 रोजी अधिकृत राजपत्रानुसार महाराष्ट्रामध्ये लागू झाला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. इथे प्रश्न काय विचारला जाईल? हा कायदा महाराष्ट्रामध्ये अधिकृत राजपत्रानुसार लागू केव्हा झाला? तर 30 जुलै 2026 हा लागू झाला आहे. राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली, त्यांची सही त्या ठिकाणी मिळालेली आहे. सादर केलं होतं विधानसभेमध्ये पंकज भोयर यांनी. त्यानंतर हे जे काही विधेयक आहे तर ते स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता त्यांची सही त्या ठिकाणी मिळालेली आहे. काही तरतुदी आहेत या कायद्यामध्ये. मुख्य तरतुदी आहेत त्या खालीलप्रमाणे: कायद्याचे उल्लंघन करून जबरदस्तीने किंवा फसवणूक करून धर्मांतर केल्यास 7 वर्षापर्यंतचा कारावास आणि दंडाची शिक्षा. किती? 7 वर्षापर्यंतचा कारावास आणि दंडाची शिक्षा. त्यानंतर महिला, अज्ञान किंवा अनुसूचित जाती जमातींमधील व्यक्तींचे धर्मांतरण झाल्यास 5 लाख रुपयापर्यंत दंड आणि गंभीर शिक्षा. पुन्हा गुन्हा केल्यास जर केला पुन्हा तर व्यक्तीस 10 वर्षापर्यंतचा कारावास व 10 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद ही त्या ठिकाणी करण्यात आली आहे. आणि हा जो काही गुन्हा असणार आहे तर तो अजामीनपात्र गुन्हा असणार आहे. या गुन्ह्यामध्ये अजामीनपात्र घोषित करण्यात आला असून नातेवाईकांना तक्रार करण्याचा पूर्णपणे अधिकार हा देण्यात आला आहे. हा झाला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा, मिस गॉर्जियस फेस ऑफ इंडिया 2026 चा किताब हा कोणी पटकावला आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय क, श्रद्धा कन्हेकर. श्रद्धा राजेंद्र कन्हेकर. श्रद्धा राजेंद्र कन्हेकर असं त्यांचं नाव आहे, ज्यांनी मिस गॉर्जियस फेस ऑफ इंडिया 2026 चा किताब हा जिंकलेला आहे. आता जन्म वगैरे विचारला जाऊ शकतो. जन्म आहे तळेगाव, ढमढेरे, पुणे, महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील ढमढेरे, तळेगाव या ठिकाणचे आहेत श्रद्धा कन्हेकर, ज्यांनी मिस गॉर्जियस फेस ऑफ इंडिया 2026 चा किताब हा जिंकलेला आहे. या स्पर्धेचं आयोजन कोणी केलं होतं? तर आयोजक हे NG फिल्म प्रोडक्शन. NG फिल्म प्रोडक्शन यांच्यातर्फे या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि यामध्ये किताब हा श्रद्धा कन्हेकर महाराष्ट्राच्या आहेत, तर त्यांनी हा किताब जिंकला आहे. आयोजन कोठे करण्यात आलं होतं? मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. हे जे काही किताब जिंकल्यानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धा जी होणार आहे तर त्या स्पर्धेसाठी अधिकृत निवड ही श्रद्धा कन्हेकर यांची करण्यात आली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. आंध्र प्रदेशमधील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ. इथे प्रश्न विचारला जाईल.
अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन कोठे करण्यात आलं? तर त्याचं जर आपण उद्घाटन पाहिलं तर ते पर्याय क विजयनगरम विजयनगरम या ठिकाणी करण्यात आलं आहे. प्रश्न विचारला जाईल, अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विजयनगरम जिल्ह्यामध्ये आहे. राज्य कोणतं पडतं? तर आंध्र प्रदेश राज्य पडतं. काही महत्त्वाची माहिती. उद्घाटन कोणत्या दिवशी पार पडलं? 1 ऑगस्ट 2026 ला याचं उद्घाटन पार पडलं. उद्घाटन कोणी केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं आहे. ठिकाण आहे भोगापुरम. जर विचारलं विजयनगरम किंवा भोगापुरम तर लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी परीक्षेमध्ये ऑप्शन म्हणून भोगापुरम दिलं असेल. काय? भोगापुरम. तर भोगापुरम किंवा विजयनगरम दोन्ही लक्षात ठेवायचं. या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. नाव कोणाचं देण्यात आलं? तर क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू. हे जे काही आहेत अल्लुरी सीताराम राजू हे क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिक होते. यांच्या स्मरणार्थ यांचं नाव हे देण्यात आलं आहे. विकासक कोण आहेत? GMR विशाखापट्टणम इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि GMR समूहाची उपकंपनी हे याचे विकसक असणार आहेत. वैशिष्ट्य काय आहेत? तर आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर 2014 म्हणजेच सुमारे 12 वर्षांनी राज्याला मिळालेले पहिले जागतिक दर्जाचे ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो असा की आंध्र प्रदेशमधील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते? तर त्याचं नाव असणार आहे अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे विजयनगरम या ठिकाणी विकसित करण्यात आलाय किंवा त्याची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळा जर आपण पाहिला तर तो 13,000हून अधिक आदिवासी महिलांनी धिमसा नृत्य सादर करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. इथे प्रश्न विचारला जाईल, धिमसा नृत्य. धिमसा नृत्य हे आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध लोकनृत्य असून हे त्या ठिकाणी करत एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील स्थापित केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. आंध्र प्रदेशबद्दल थोडीशी माहिती पाहूया. राजधानी अमरावती आहे. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. 2 जून 2014 रोजी तेलंगणा वेगळे झाले. लक्षात ठेवायचं आहे. यातून तेलंगणा वेगळे झालेले आंध्र प्रदेशमधून. आंध्र प्रदेशची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1956. सध्या मुख्यमंत्री कोण आहेत आंध्र प्रदेशचे? तर एन चंद्राबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल आहेत S अब्दुल नझीर. उपमुख्यमंत्री पवन कल्याण जे अभिनेते देखील राहिलेले आहेत. भाषा ते ठिकाणची आहे तेलुगू आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब किनारपट्टी जर आपण पाहिली तर ती आंध्र प्रदेश या राज्याला लाभलेली आहे गुजरात नंतर. एक टोपण नाव विचारलं जातं भारतातील तांदळाचे कोठार. तर भारतातील तांदळाचे कोठार जर आपण पाहिले तर ते आंध्र प्रदेशला म्हटलं जातं. प्रश्न चौथा, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी पर्याय अ वर्षा आगलावे. वर्षा आगलावे यांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI च्या महासंचालकपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. GSI जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण दोन्ही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. हे जे काही भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण किंवा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया GSI आहे, तर या GSIच्या 176 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच एका महिलेची महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे प्रश्न फिरून विचारला तर असा विचारला जाईल, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSIच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत? तर वर्षा आगलावे या आहेत पहिल्या महिला महासंचालक. थोडीशी महत्त्वाची माहिती. वर्षा अशोक आगलावे असं त्यांचं नाव आहे. 54व्या महासंचालक म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. कितव्या? 54व्या. त्यांनी 3 दशकांहून अधिक भूविज्ञान क्षेत्राचा अनुभव आहे त्यांच्याकडे. त्यांनी असित साहा, अगोदर कोण होते? असित साहा होते. यांच्याकडून त्यांनी पदभार हा स्वीकारलेला आहे. यापूर्वी त्या कोलकाता येथील पूर्व विभागाच्या अतिरिक्त महासंचालिका आणि विभाग प्रमुख म्हणून कार्य करत होत्या. 1992 मध्ये त्या GSI मध्ये खान ब्युरोमधून रुजू झाल्या होत्या. प्रश्न क्रमांक 5वा, प्रशांत महासागरातील बेट देश नौरू. काय? नौरू. तर या नौरूने अधिकृत नाव बदलून काय ठेवले आहे? अगोदरचं नाव होतं नौरू, तर ते आता बदललेलं आहे आणि त्या जागेवर पर्याय नाओ एरो प्रजासत्ताक.
नाओ एरो प्रजासत्ताक असं नौरू या देशाने त्याचं अधिकृत नाव ठेवलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे रिपब्लिक ऑफ नाओ एरो, नाओ एरो किंवा नाओ एरो प्रजासत्ताक हे नवीन नाव असणार आहे. प्रशांत महासागरातील बेट आहे हा नौरू, ज्याने असं नामकरण केलं आहे. नाओ एरो हे त्या देशांचे पारंपरिक मूळ स्थानिक नाव आहे. हे नवीन नाव नसून देशाने आपले जुने पारंपरिक नाव पुन्हा स्वीकारलेले आहे. जेव्हा सुरुवातीला स्थापना झाली या देशाची, तर त्यावेळी हेच नाव होतं. तेच नाव आता त्यांनी पुन्हा ठेवलेलं आहे. त्यानंतर काही वर्षांनी नौरू नाव ठेवलं होतं, परंतु ते आता पुन्हा एकदा बदललेलं आहे आणि जे त्याचं जुनं नाव आहे तर तेच त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी ठेवलं आहे. जुनं नाव काय आहे तर नाओ एरो प्रजासत्ताक आणि आताचं देखील नाव आहे नाओ एरो प्रजासत्ताक. मधल्या काळामध्ये नौरू या देश या नावाने ते ओळखलं जात होतं, आता त्यांनी बदललेलं आहे. जुने नाव नौरू, नवीन अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ नाओ एरो प्रजासत्ताक. थोडीशी माहिती पाहूया. मध्य प्रशांत महासागर या ठिकाणी त्याचं स्थान आहे. क्षेत्रफळ 21 चौकिमी एवढं असून जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश जर आपण पाहिला तर तो आहे नाओ एरो प्रजासत्ताक, ज्याचं जुनं नाव होतं नौरू. प्रश्न विचारला जाईल हा 100%. फिरून प्रश्न विचारला तर असा विचारला जाईल, जगातील सर्वात लहान प्रजासत्ताक आणि सर्वात लहान बेट देश कोणता, तर हा आहे नाओ एरो प्रजासत्ताक, जो जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे व्हॅटिकन सिटी व मोनॅको नंतर. सर्वात लहान देश कोणता, व्हॅटिकन सिटी, त्यानंतर येतो मोनॅको आणि आता 3ऱ्या क्रमांकावर येतो हा नाओ एरो प्रजासत्ताक. अधिकृत भाषा आहे नौरूआन, लोकसंख्या सुमारे 12,000 इतकी आहे आणि चलन जर आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियन डॉलर असं त्याचं चलन आहे, ज्याचं स्वतःचं स्वतंत्र चलन नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. युनेस्कोने नौरूआन भाषेला अतिशय धोक्यात असलेली भाषा म्हणून देखील वर्गीकृत केलेले आहे. इथं देखील प्रश्न बनतो, युनेस्कोने कोणत्या भाषेला अतिशय धोक्यात असलेली भाषा म्हणून वर्गीकृत केले आहे, तर या नौरूआन भाषेला अतिशय धोक्यात असलेली भाषा म्हणून वर्गीकृत केला आहे. 6वा प्रश्न आहे, तैपेई ओपन सुपर 300 स्पर्धा 2026च्या महिला एकेरीचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे, तर या ठिकाणी पर्याय ब तन्वी शर्मा. तन्वी शर्मा यांनी तैपेई ओपन सुपर 300 स्पर्धा 2026चं महिला एकेरीचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. महत्त्वाची स्पर्धा आहे, कोणत्या खेळाशी संबंधित आहे, बॅडमिंटन. या तन्वी शर्मा ज्या आहेत तर त्या बॅडमिंटन या खेळाशी संबंधित असून ही स्पर्धा बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. स्पर्धेचं नाव आहे तैपेई ओपन सुपर 300 स्पर्धा 2026. कामगिरी या ठिकाणी महिला एकेरी विजेतेपद हे तन्वी शर्मा यांनी पटकावलेले आहे. अंतिम सामन्यामध्ये व्हिएतनामच्या एनगुयेन थुई लिन एनगुयेन इथे नाव आहे बघा, तर यांचा पराभव त्यांनी केला आहे. आणि वयाच्या 17व्या वर्षी तैपेई ओपन जिंकणारी भारतातील सर्वात तरुण खेळाडूपैकी एक जर कोण असेल तर ती आहे तन्वी शर्मा. विशेष जर आपण पाहिलं तर सायना नेहवाल नंतर तैपेई ओपनचे महिला एकेरीचे विजेतेपद जर पटकावणारी महिला कोण असेल तर तिचं नाव आहे तन्वी शर्मा. या अगोदर सायना नेहवाल या बॅडमिंटनपटूंनी महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले होते, त्यानंतर आता तन्वी शर्मा यांनी पटकावलेले आहे आणि त्या आता दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. कितव्या, दुसऱ्या महिला. 7वा प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 ज्या ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी सुरू होत्या, तर त्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे साक्षी चौधरी यांनी. त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे, प्रश्न अतिशय महत्त्वाचा स्टार मार्कून ठेवायचा आहे. साक्षी चौधरी जर आपण पाहिल्या तर पर्याय अ बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत साक्षी चौधरी. तर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. कोणत्या खेळामध्ये, तर बॉक्सिंग या खेळामध्ये. 2 प्रश्न इथे कव्हर झाले, एक तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर त्या बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे आणि या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये बॉक्सिंगमध्ये कोणते पदक त्यांनी जिंकले, तर सुवर्ण पदक त्यांनी जिंकलेलं आहे. गट जर आपण पाहिला तर 51 किलो वजनी गटात त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडच्या रुबी वाईटचा त्यांनी पराभव केलेला आहे. कोणाचा, रुबी वाईटचा. राहिला 8वा आणि शेवटचा प्रश्न, तर भारतातील पहिला 9 JBL प्रो स्पीकर असलेला मोटोपॅड 17 ग्रू टॅबलेट हे कोणी लॉन्च केले आहे, तर पर्याय ड मोटोरोला या कंपनीने भारतातील पहिला 9 JBL प्रो स्पीकर असलेला मोटोपॅड 17 ग्रू टॅबलेट हे लॉन्च केले आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत. व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत नक्की पाहिल्यानंतर खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लक्ष्य सरकारी नोकरी लक्ष्य सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती जी आहे तर ती अपलोड करत असतो. तसंच टेलिग्रामवर आपण याचा PDF देखील अपलोड करत असतो. इंस्टाग्रामचं चॅनल देखील आपण ओपन केलं आहे. त्या ठिकाणी देखील नाव असणारे लक्ष्य सरकारी नोकरी त्या ठिकाणी देखील आपल्याला जाऊन जॉईन करायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.